नमस्कार मित्रांनो, आज आपण DSR च पुढचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. तत्पूर्वी पहिले सिंपल सिंपल थिअरी कव्हर करायचा प्रयत्न करतो. 22,502 मधले जेवढे पण पेपर आहे तेवढ्यातली थिअरी कव्हर जर केली तुम्ही तर त्याच्या बाहेरचं काही येणार नाही थिअरी, माझ्या मते तरी. आता बघा, मित्रांनो, सोपे सोपे थिअरी जे आपल्या कन्सेप्ट रिलेटेड नाहीये, सिंपल आहे, ती थिअरी मी सध्या इथे घेऊन टाकतो. इकडे बघा, राईट द जस्टिफिकेशन. आपण याला याच्यावरच घेऊ, नोट्स मध्येच घेऊ. कुठल्याही न्यूमरिकल सब्जेक्टला थिअरी हे डिसाइडिंग फॅक्टर असतं, ते पण महत्वाचं आहे. आता बघा, आणि शेअर स्ट्रेसचे प्रॉब्लेम उद्या किंवा आज घेऊ. राईट द जस्टिफिकेशन टू द सेफ्टी फॅक्टर विच इज युज्ड इन लिमिट स्टेट डिझाईन. स्टेट डिझाईन इज रेफर्ड ॲज अ पार्शल सेफ्टी फॅक्टर. काय? since the safety principle design factor which are not depends on each other, two different safety factors, one for load and other for material strength are used. त्यांनी काय विचारलेलं आहे? राईट द जस्टिफिकेशन टू सेफ्टी फॅक्टर विच इज युज्ड इन लिमिट स्टेट डिझाईन. जस्टिफिकेशन द्या की सेफ्टी फॅक्टर जे वापरते डिझाईन मध्ये त्यांच्याबद्दल जस्टिफिकेशन द्या. तर आपल्याला पहिली गोष्ट, कोणते सेफ्टी फॅक्टर वापरते? दोन फॅक्टर, एक लोड साठी आणि एक कशासाठी वापरते? लोड अँड अदर फॉर मटेरियल. एक मटेरियल साठी आणि एक लोड साठी. आपण कधी कधी काय लिहितो? गॅमा एफ लिहितो आणि कधी कधी गॅमा एफ लिहितो. तर गॅमा एफ म्हणजे फॉर लोड आणि गॅमा एम म्हणजे फॉर मटेरियल. लक्षात. तर काय? since the safety principle of design factor which are not depend on each other, two safety factors, one for load and one for material strength are used. तरी म्हणलंय की ते वेगवेगळे पण का वापरते? तर इकडे बघा, विच काय म्हणलेलं दोन जे तेव्हा विच आर नॉट डिपेंडेंट ऑन इच अदर, दोघे एकमेकावर डिपेंडेंट नसते. लोडचं सेफ्टी फॅक्टर वेगळा राहील आणि मटेरियलचं सेफ्टी फॅक्टर वेगळा राहील. बिकॉज each of two factors contributes partially to safety, they are termed as a partial safety factor. त्यांना पार्शियल सेफ्टी फॅक्टर का म्हणते? करते सेफ्टीचं काम करते म्हणून. ते कशाचं काम करते? सेफ्टीचं काम करते ना. मटेरियल म्हणजे मटेरियल बद्दल असतं. समज प्लास्टिक आहे, त्याची स्ट्रेंथ वेगळी राहील. सिमेंट आहे, त्याची स्ट्रेंथ वेगळी राहील. मग त्याचं पार्शियल सेफ्टी फॅक्टर वेगळं घेतात ते टिकण्याचं. जसं की आपण किती घेतो कॉन्क्रीटचं? 1.5. आलं लक्षात. आणि दुसरं लोड आहे, किती लोड ऍक्ट होईल. मग किती सेफ्टी आहे? 2 बसवले की चालन का? 3 बसवले की चालन का? त्याचं एक आपल्याला पार्शियल सेफ्टी फॅक्टर घ्यावं लागतं ना. तर ते म्हणजे लोडचं. दोन, सोप्या भाषेत कसं लिहायचं? दोन सेफ्टी फॅक्टर असते, एक लोड साठी आणि एक मटेरियल साठी. ते दोघं एकमेकावर डिपेंडंट नसते, म्हणून दोन वेगवेगळे वापरतो. समजलं की? आलं लक्षात? समजलं का? आता बघा नेक्स्ट, स्टेट एनी लोड्स टू बी कन्सिडर्ड while designing the steel structures. Any loads along with their respective codes. जर कोड विचारले पाठ करून घ्यायचे. डेड लोड, लाईव्ह लोड, वाईड लोड, स्नो लोड, स्नो म्हणजे बर्फ. लोड ड्यू टू सिस्मिक फोर्स म्हणजे अर्थक्वेकमुळे, भूकंपामुळे. अलग IS 875, IS 875, IS 875 पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 1987. नंतर इथं IS 1893 ते 2000, IS 875 ते 1987 पार्ट 5. याला हे पण लिहू शकतो. हे नाही लिहिता आलं तर. आता बघा पुढचा प्रश्न. हा पहिला कळाला, दुसरा कळाला.
पहिल्याच्यात फक्त विचारलेलं की दोन सेफ्टी फॅक्टर काय, राईट द जस्टिफिकेशन टू द सेफ्टी फॅक्टर विच इज युज इन लिमिट स्टेट. हा म्हणजे लिमिट स्टेट मध्ये सेफ्टी फॅक्टर का वापरत याचं जस्टिफिकेशन. हा हा स्टेट डिझाईन इज रेफर्ड ऍज पर पार्शियल सेफ्टी फॅक्टर, त्याला पार्शियल सेफ्टी फॅक्टर का म्हणतात ते दोन्ही विचारलेलं आहे. काऊन मध्ये, कारण ते पार्शियल सेफ्टीसाठी असतं म्हणून. लक्षात, सिंपल आहे. नंतर स्टेट एनी टू डिफरन्स बिटवीन सिम्पली सपोर्टेड स्लॅब आणि कॅन्टिलिव्हर स्लॅब. आता इथं बघा मित्रांनो, मेन रूफ इज प्रोव्हाइडेड ऍट बॉटम साइड सेक्शन. हे नंतर लेच सगळ्यात पहिले बोथ एंड्स ऑफ द स्लॅब आर सिम्पली सपोर्टेड. इथं वन एंड ऑफ द स्लॅब आर सिम्पली सपोर्टेड. एक सिंपल सपोर्टेड असतो आणि एक काय असतो, सॉरी एक काय असतो फिक्स असतो. एक काय असतो फिक्स आणि एक काय असतो फ्री. इथं दोन्ही पण सपोर्टेड असते. आपलं सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम सारखेच. नंतर बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम ऍट सेंटर, तेच याच्यासारखंच. बीम जे सिम्पली सपोर्टेड बीमला बेंडिंग मोमेंट कुठे असते, मॅक्झिमम सेंटरला. कुठे असते, सेंटरला. आणि कॅन्टिलिव्हरला फिक्स एंडला असते. कुठे, इथं फिक्स एंडला. समजलं. हा नंतर बेंडिंग मोमेंट पॅटर्न, दगड घालतो आता वाजलं नाही पाहिजे. बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम ऍट सेंटर ऑफ द सेक्शन. नंतर बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम ऍट फिक्स्ड एंड. बेंडिंग मोमेंट पॅटर्न इज सॅगिंग. बेंडिंग मोमेंट पॅटर्न कसा असतो, सॅगिंग. तुम्हाला शिकवलेलं ना, बेंडिंग मोमेंट सॅगिंग म्हणजे हसका चेहरा, आणि याचा पॅटर्न असतो हॉगिंग. हा बेंडिंग मोमेंट पॅटर्न इज हॉगिंग. लक्षात, हे 3 पॉइंट्स इझिली लक्षात राहते. एक्झाम्पल स्लॅब ऑफ हॉल और बेडरूम, एक्झाम्पल छज्जा. हे पण पॉइंट लक्षात राहतात. लक्षात. हा नंतर हे मेन रूफ इज प्रोव्हाइडेड ऍट द बॉटम साइड ऑफ द सेक्शन. द मेन रूफ इज प्रोव्हाइडेड ऍट द टॉप साइड ऑफ सेक्शन. एक वाचून घ्यायचं, इथं बॉटम इथं टॉप. हा RF, सॉरी, main reinforcement is provided at the bottom side of section आणि main reinforcement is provided at the top side of the section. समजलं. आता बघा, इथं बॉटमला आणि इथं टॉपला. आता नेक्स्ट थिअरी घेऊ. हे तिन्ही समजले. अलग. आता बघा, याच्यात प्रॉब्लेम रिलेटेड रिव्हिजन पण होऊन जाते, म्हणून जे आपल्याला शेअर एन्फोर्समेंटचे प्रॉब्लेम घ्यायचे. आता बघा, एक व्यवस्थित करा अभ्यास. नीट जर केलं सगळं व्यवस्थित होऊन जातं. आता याचे प्रॉब्लेम आपल्याला आता लगेच घ्यायचे. गिव्ह द एक्सप्रेशन फॉर डेव्हलपमेंट लिफ्ट अलॉंग विथ नोटेशन युजर इन इट. बघा मित्रांनो, याचा लेंथचा फॉर्म्युला काय, 0.87 FY इंटू डायमीटर डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीट. तुम्ही टाऊ बीडी लिहू शकता. आल्या तुम्ही 0.87 FY इंटू डायमीटर डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी. टी म्हणजेच टाऊ. इथं टी दाखवलं, टाऊ पण लिहू शकतो तुम्ही. नोटेशन बदलू नका, पावसाळून जातात. अलग. म्हणून मी मॉडेल आन्सर थिअरी घेताना थोडं विचकतो तुम्हाला समजायसाठी. हे आपण आपलंच ठेवायचं. आता ती वेळ नाहीये. हा FY म्हणजे ग्रेड ऑफ स्टील, ते माहिती आहे तुम्हाला. स्ट्रेंथ ऑफ स्टील लिहिलं तरी चालतं. हा नंतर टाऊ बीडी. आता बघा, इथं टाऊ लिहिलं, इथं टी लिहिलं तरी. हा टाऊ बीडी म्हणजे डिझाईन बॉन्ड स्ट्रेस. हा बॉन्ड स्ट्रेस, बॉन्ड म्हणजे चिटकवण्याचं. नंतर LD म्हणजे डेव्हलपमेंट लेंथ, आणि डायमीटर म्हणजे डायमीटर ऑफ बार. डायमीटर म्हणजे डायमीटर ऑफ बार. खूप सोपं आहे. थिअरी पण सोपी आहे, प्रॉब्लेम पण सोपी आहे. स्लॅबचे एका याच्यावर 5-5 प्रॉब्लेम सोडवायचे. जास्त घाणाचं डोकं नाही लावायचं, व्यवस्थित सोडवायचे फक्त बस. प्रत्येकाने जर सोडून पाहिलं तर इझिली 70 पैकी 40, 45, 50 अशी पडू शकते. आणि ज्याने खूप जास्त मेहनत केली त्याला 70 पैकी 60च्या वर पडते.
enlist any four functions along using आपलं sorry enlist any four functions of using transverse steel in RCC column. ट्रान्सवर्स स्टील वापरायचं आरसीसी कॉलम मध्ये त्याचे फंक्शन लिहायचे आपल्याला टू प्रिव्हेंट बकलिंग ऑफ लॉंगिट्युडनल रेन्फोर्समेंट. हा म्हणजे जे तुम्ही स्टिरअप मध्ये वापरता ना ट्रान्सवर्स स्टील ते का वापरता टू प्रिव्हेंट बकलिंग ऑफ लॉंगिट्युडनल रेन्फोर्समेंट म्हणजे रेन्फोर्सड बार. आता जे असे बार आहे तुम्ही एखाद्या कन्स्ट्रक्शन मध्ये जा जर खूप दिवस जर बार असे लावलेले असतील ते फैलते ना तर मग ते होऊ नये म्हणून आपण असं स्टिरअप लावतो. अलग तर पहिले आणि समजून घ्या तेरी रट्टा मारून जमणार नाही डीएसआरची. अलग आता जेवढे शिकवले तेवढे लक्षात आले पाहिजे आतापर्यंत 5 साईड तेरी प्रश्न. आता बघा टू प्रिव्हेंट बकलिंग ऑफ लॉंगिट्युडनल रेनफोर्सिंग बार. लॉंगिट्युडनल बारची रेनफोर्समेंट हे नाही लिहिलं तर चालतं. रेनफोर्सिंग टू प्रिव्हेंट बकलिंग ऑफ लॉंगिट्युडनल बार्स लिहिलं तर चालतं कारण रेनफोर्समेंटच करायला नको. नंतर टू होल्ड लॉंगिट्युडनल रेनफोर्समेंट इन पोझिशन तेच येते. रेनफोर्समेंट जे पोझिशन मध्ये ठेवणे म्हणजे बकलिंग थांबवणे. अले नंतर टू कन्फर्म द कॉन्क्रीट कोर. कॉन्क्रीट कोर कन्फर्म करे म्हणजे कॉन्क्रीटला पण हलवून देते. लक्षात. नंतर टू रेजिस्ट डायगोनल टेन्शन. टू रेजिस्ट डायगोनल टेन्शन. डायगोनल म्हणजे क्रॅक्स येते डायगोनल ते रेजिस्ट करण्यासाठी आपण ट्रान्सवर्स स्टील वापरतो. अले समजलं का. अजून बघू शकतो तुम्ही त्याच्यात हे पण थिअरी लिहून दिलेली मी. पण ही सोपी आहे. जिथं सोपी आहे तिथं सोपीच घ्या. आता बघा define characteristics load and design load. Characteristics load means that value of load which has 95% probability of not being exceeded during the life of the structure. म्हणजे 95% गॅरंटी तुम्हाला. असा लोड मॅक्सिमम लोड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे की तो तुटणार नाही. म्हणजे त्याच्या होल लाईफ मध्ये सोपी डेफिनेशन दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी characteristic load means that value of load which has 95% probability of not being exceeded during life of the structure. म्हणजे त्याच्यावर स्ट्रक्चर डॅमेज नाही होणार. असा लोड मॅक्सिमम लोड लक्षात फक्त 5% चान्सेस असते फेल्युअरचे. 95% प्रोबॅबिलिटी 100% कुणाचीच प्रोबॅबिलिटी देता येत नसते. कॅरेक्टरिस्टिक लोड मीन्स काय that value of load which has 95% probability of not being exceeded during the life of the structure. आणि डिझाईन लोड partial safety factor for design load is the load enhancing factor. हे पहा असं नाही लिहायचं डिझाईन लोड. डिझाईन लोडची तुम्हाला दुसरी डेफिनेशन देऊन टाकेन मी. इथं काय लिहिलं त्यांनी प्रोडक्ट ऑफ पार्शियल सेफ्टी फॅक्टर इंटू कॅरेक्टरिस्टिक्स लोड. ते पण लिहिलं तरी चालेल. प्रोडक्ट ऑफ पार्शियल सेफ्टी फॅक्टर इंटू कॅरेक्टरिस्टिक्स लोड. बघा आपण WD ने दाखवतो. साधा लोड साधा लोड इंटू गॅमा एफ. साधा लोड इंटू गॅमा एफ. काय पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड इज द लोड एनहान्सिंग फॅक्टर which when multiplied by to the characteristic load gives the load known as a design load. समजलं का. सिंपल लँग्वेज मध्ये डिझाईन लोड इज डिफाइंड ॲज इट इज द प्रोडक्ट ऑफ
पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड अँड कॅरेक्टरिस्टिक्स लोड. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे मॅक्झिमम असते. नंतर ते इथं WD हा फॉर्म्युला आहे, गॅमा एफ इंटू डी डब्ल्यू, गॅमा एफ इंटू डब्ल्यू. तर बघा, डिफाईन टर्म्स इन रिटर्न लॅप लेंथ using the welding connection along with their specification as recommended by IS 800-2007. हे तुम्हाला मी फिगर बघून व्यवस्थित सांगावं लागणार आहे. हा, हे तुम्ही सध्याच पाठ करू शकता, तुम्हाला याच्या नोट्स ग्रुपवर पाठवून देईल. वाटलंच तर पाठ करायचं, पाठ करू शकता. एंड रिटर्न्स आर मेड इक्वल ट्वाइस द साइज ऑफ द वेल्ड. बघा, प्रॉब्लेम मध्ये पण कधी कधी घ्यावं लागतं. एंड रिटर्न किती घेतो आपण? ट्वाइस द साइज ऑफ द वेल्ड. एंड returns are made equal twice the size of the weld to relieve the weld length from high stress concentration at their ends. काय करायसाठी? टू रिलीव्ह द वेल्ड लेंथ फ्रॉम हाय स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. हे तुम्हाला फिगर मध्ये दाखवावं लागेल. आणि स्पेसिफिकेशन काय आहे? एट रिटर्न नॉट शुड बी लेस दॅन ट्वाइस द साइज ऑफ द वेल्ड. एट रिटर्न किती घ्यायचा असतो? 2S. 2S पेक्षा कमी नाही पाहिजे. बघा, स्पेसिफिकेशन म्हणलं तरी 3-4 स्पेसिफिकेशन येते परीक्षा प्रत्येकाचे. स्पेसिफिकेशन म्हणजे आपण तेच की लिमिट एस मॅक्स घेत नाही का आपण 3D, तसं प्रत्येकाचे स्पेसिफिकेशन पाठ करून टाकायचे. आपण प्रॉब्लेम मध्ये घेतोच तेच, आपल्याला थिअरॉटिकल लिहायचं. एट रिटर्न शुड नॉट लेस दॅन ट्वाइस द साइज ऑफ द वेल्ड. हा, साइज ऑफ द वेल्डची डेफिनेशन पाठ करू. एट रिटर्नची. नंतर लॅप लेंथ म्हणजे काय? द लेंथ दॅट निडेड फॉर ओव्हरलॅपिंग ऑफ 2 स्टील प्लेट्स. ओव्हरलॅप म्हणजे लॅप. हा, द लेंथ दॅट निडेड फॉर ओव्हरलॅपिंग ऑफ 2 स्टील प्लेट्स सो दॅट दे ऍक्ट लाईक अ सिंगल मेंबर. एकमेकावर जे चिटकवणे त्याला म्हणते लॅप वेल्ड. हा, तर मग अशी लेंथ दॅट निडेड फॉर ओव्हरलॅपिंग ऑफ 2 स्टील प्लेट. 2 स्टील प्लेट ओव्हरलॅप करायला जी लेंथ लागते त्याला म्हणायचं लॅप लेंथ. In case of the lap joint, the minimum lap should not be less than 4 times the thickness. Thickness or 40 mm. 40 mm पेक्षा जास्त नाही पाहिजे, कमी नाही पाहिजे. किंवा 4 times the thickness. 4 times the thickness. लॅप लेंथ ही 4 times the thickness किंवा 40 पेक्षा कमी नाही पाहिजे. समजलं? हे त्याचं स्पेसिफिकेशन. नंतर पुढचा प्रश्न बघा, याचे एक पण नाही सोडले ना आपण. आता बघा नेक्स्ट, हा सगळ्यात सोपा प्रश्न. थेरी सगळी जवळपास घेतलेली, फक्त ते लॅब सध्याचं नव्हतं घेतलं ना आताच, बाकी सगळे. आणि डिरायव्ह थेरी आपल्या वहीतूनच करायची, कन्फ्युज नाही व्हायचं. काही डेरिव्हेशन असलं तर नोटेशन वेगळे असते कधी कधी. स्टेट फॉर बेनिफिट्स when steel is used as a construction material, also list any 4 steel structure along with their function. इथं विथ देअर फंक्शन सांगितलेलं आहे, इथं फंक्शन लिहिलेलं नाही. आपण एक फंक्शनचा पण आहे मॉडेल आन्सर त्याच्यात घेऊन टाकू. काय बेनिफिट्स वेन स्टील इज युज्ड ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल. कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून स्टील वापरलं त्याचे काय काय बेनिफिट आहे बघा. सगळ्यात पहिलं, इट गिव्स हाय स्क्रॅप व्हॅल्यू.
स्क्रॅप व्हॅल्यू जास्त असते. स्क्रॅप व्हॅल्यू काय असते? जास्त. सगळ्यात सोपं आहे. स्क्रॅप व्हॅल्यू द स्टील मेंबर आर गॅस आणि वॉटर टाईट, हे पण सोपं आहे. द स्टील मेंबर हॅव लॉंग सर्व्हिस लाईफ, हे पण सोपं आहे. इट बिअर्स टेन्शन, कॉम्प्रेशन, शिअर, बेंडिंग आणि टॉर्शनल फोर्सेस, सगळेच जवळपास. बेंडिंग, शिअर, टेन्शन, आले टॉर्शन, हे सगळे फोर्सेस बिअर करतात. सोपं सोपं दिलेलं याच्यात. नंतर स्टील हॅज many good mechanical properties like ductility, malleability, etc. Nandar, the steel structure may be inspected quickly and conveniently. The steel as a construction material can be recycled easily. Reuse karta hai. It is easy to fabricate by bolting or welding joints. Nandar, the steel member can resist high load with comparatively lightweight and small size of member. Nandar, extensively useful for large span industrial steel bridges, towers, सगळे एक्सेट्रा. समजलं? हे झालं स्टील बेनिफिट्स. सोपं आहे. आता लिस्ट ऑफ स्टील स्ट्रक्चर कोणचे कोणचे? एक कम्युनिकेशन टावर, एक स्टील वॉटर टँक, स्टील ब्रिजेस, स्टील आपलं गॅन्ट्री, गायडर्स अँड क्रेन्स, स्टील कॉलम्स, स्टील चिमनी, बिल्डिंग फ्रेम्स. नाव नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, याचे डिराइव्ह मी घेतलेल्या वर्गात, तेच करायचं. सगळे हेच प्रॉब्लेम आहे, दुसरे काय फक्त हा सोपा आलता जास्त. हे पण घेतलेल्या त्याचे व्हिडिओ काय. इफिशियन्सी ऑफ लॅब जॉईंट पण घेतलं ना. इफिशियन्सी ऑफ लॅब जॉईंटचे झाले ना वेल्डिंगचे. वेल्डिंग जॉईंटचे लक्षात व्यवस्थित. हा बघा रे, इनलिस्ट 4 स्टील स्ट्रक्चर्स विथ देअर फंक्शन. सगळ्यात पहिलं स्टील टावर. स्टील टावर मध्ये एक 2 टावर, एक लाइटनिंग टावर, दुसरं ट्रान्समिशन टावर. लाइटनिंग टावर काय? इट इज युजर टू प्रिव्हेंट or to reduce the lightning strike damage to structure. नंतर दुसरं कोणचं आहे? इट इज युजर टू सपोर्ट हाय टेन्शन केबल्स. अरे हे लिहून टाकायचं. ट्रान्समिशन टावर्स माहिती आहे तुम्हाला. ट्रान्समिशन टावर कोणचे? युजर टू सपोर्ट द हाय टेन्शन केबल्स. इलेक्ट्रिक वायर्स, इलेक्ट्रिकचे जे तार आहे त्यांना जे नेण्यासाठी वापरते तो. आले नंतर ते लाइटनिंग स्ट्राइक डॅमेज रोखण्यासाठी जे वापरते ते लाइटनिंग टावर्स. नंतर रूफ ट्रस काय? रूफ ट्रस इज युजर टू सपोर्ट पर्लिन्स अँड रूफ ओव्हर इट. रूफला सपोर्ट करायला रूफ ट्रस वापरते. इट इज युज्ड इन इंडस्ट्रीज फॉर लार्ज स्पॅन वर्किंग. नंतर स्टील वॉटर टँक. स्टील टँक आर युज्ड टू स्टोर ऑफ वॉटर, ऑइल or any other liquids, gases different in shapes like rectangular, circular, spherical. वॉटर स्टोअर करण्यासाठी किंवा ऑइल स्टोअर करण्यासाठी किंवा गॅस स्टोअर करण्यासाठी वापर. स्टील ब्रिजेस वेगवेगळे शेप असते. स्टील ब्रिजेस आर जनरली युज्ड इन रेल्वे टू क्रॉस हायवेज, रिव्हर्स अँड व्हॅलीज एक्सेट्रा. अलेक्झर हे पहा, व्हॅलीज म्हणजे दरी सारखा असतं ना, खोल. लक्षात. तर ते क्रॉस करायसाठी, हायवे क्रॉस करायसाठी, रिव्हर क्रॉस करायसाठी स्टील ब्रिज वापर. नंतर क्रेन गायडर्स. क्रेन गायडर्स कशासाठी वापरते? इंडस्ट्रीमध्ये इकडून तिकडे लोड न्यायचा असत त्यावेळेस हे वापरते. काय? क्रेन जनरल न्यायचं रे, सिव्हिल इंजिनिअरिंग जनरल ते पोर्टलला कळत नाही. क्रेन ग्राइडर्स are used in large scale industries to lift and move heavy materials and machinery. Heavy material
अँड मशिनरी 2 बघा. crane guiders are used in large scale industries to lift and move the heavy material and machinery. Steel chimney are used for emission of flue gases higher in atmosphere and reduce pollution. हा इंडस्ट्री मध्ये वापरते गॅसेस बाहेर फेकण्यासाठी. अले नंतर बिल्डिंग फ्रेम आकार द्यायसाठी आता नवीन स्टाईल तेच आलंय. द बिल्डिंग फ्रेम्स in three dimensional skeleton system. It consists of slabs, beams, columns and foundation connected with each other to act as a one unit. हे झाले वेगवेगळ्याचे फंक्शन. काय वॉटर टँक, स्टील ब्रिजेस, नंतर स्टील टावर्स, क्रेन ग्राइडर्स, रूफ ट्रसेस, स्टील चिमनी आणि बिल्डिंग फ्रेम्स. नाव नेक्स्ट. बघा बघा सारखे सारखे प्रश्न येते. ते वेगळा प्रश्न होता, हा वेगळा प्रश्न आहे. खूप छान आहे मॉडेल. हे मॉडेल आन्सर खूप छान आहेत. हे 3 मॉडेल आन्सर अजून 1-2 अवेलेबल करून देतो मी स्क्राईब वर, त्याच्यावर असते. तर ते एवढ्यातून थिअरी केली होऊन जातं. आणि चॅप्टर बाय चॅप्टर नोटबुक कम्प्लीट असेल, आहे तुमच्या ग्रुपवर टाकले, त्याच्यातलं बघायचं एखादं पॉईंट राहिला असं थिअरीज. आता बघा मित्रांनो, डिफाईन पार्शियल सेफ्टी फॅक्टर अँड स्टेट इट्स टाइप. द लोड फॅक्टर अँड मटेरियल फॅक्टर आर कॉन्ट्रीब्यूट पार्शियली टू सेफ्टी, सो दॅट कॉल्ड एज अ पार्शियल सेफ्टी फॅक्टर. द पार्शियल सेफ्टी फॅक्टर काय असतं? द लोड फॅक्टर अँड मटेरियल फॅक्टर आर कॉन्ट्रीब्यूट पार्शियली टू सेफ्टी, सो दॅट आर कॉल्ड एज अ पार्शियल सेफ्टी फॅक्टर. और इट इज द रेशो ऑफ, ही लिहायची डेफिनेशन, ही नाही लिहायची. द लोड फॅक्टर अँड मटेरियल फॅक्टर्स आर कॉन्ट्रीब्यूट पार्शियली टू सेफ्टी. हे पण लिहायचं, पण मेन हे लिहायचं. आपण आता काय लिहिलं? WT इज इक्वल टू गॅमा F इंटू W, हे डिझाईन लोड. तर इकडे बघा, डिझाईन लोड इज इक्वल टू गॅमा F म्हणजे पार्शियल सेफ्टी फॅक्टर इंटू W. तर मग पार्शियल सेफ्टी फॅक्टरची ही डेफिनेशन माझ्या मते तरी लिहावं लागणार तुम्हाला. इट इज द रेशो ऑफ डिझाईन लोड टू द वर्किंग लोड. इट इज द रेशो ऑफ डिझाईन लोड टू द वर्किंग लोड. इट इज द रेशो ऑफ डिझाईन लोड टू द लोड. लिहिलं तरी चालत, पण हीच लिहा लक्षात. कॅरेक्टरिस्टिक्स लोड पण म्हणते त्याला W ला. तर ही लिहा, हे काही डेफिनेशन नाही. तरी काही मध्ये लोड फॅक्टर अँड मटेरियल फॅक्टर आर कॉन्ट्रीब्यूट पार्शियल सेफ्टी. तसं नका लिहू. पार्शियल सेफ्टी फॅक्टर कोणचं असतं? फॉर लोड याला गॅमा F म्हणतो, आणि फॉर मटेरियल गॅमा M. आता 2 advantage and disadvantage of bolted connection or welded connection. हे पहा, बोल्ट जॉईंट जे असते ते नॉइजलेस असते. देयर इज नो रिस्क ऑफ फायर, कारण की वेल्डिंग मध्ये आपल्याला ते वेल्डिंग करावं लागते इलेक्ट्रिक हेनी, तर फायरचे चान्सेस असते. इथं फायरचे चान्सेस नसते. नो रिस्क ऑफ फायर इन केस ऑफ बोल्टेड कनेक्शन्स. कनेक्शन कॅन बी मेड क्विकली, फास्ट होतं. वेल्डिंग पेक्षा बोल्टिंग फास्ट होते. नंतर नीड्स लेस लेबर, कमी माणसं लागते. नंतर डू नॉट नीड स्किल लेबर, एक महत्वाचं पॉइंट आहे. वेल्डिंग मध्ये स्किल लागते. स्किल म्हणजे शिकलेलं नाही, स्किल म्हणजे त्याच्याबद्दल माहिती असलेलं, ती प्रक्रिया करता येणार. नंतर अल्टरेशन इफ एनी कॅन बी डन इझिली, म्हणजे तुम्हाला बोल्ट चेंज करायचे, इकडे तिकडे ट्रान्सफर तर करू शकता. वर्किंग एरिया रिक्वायर्ड इन द फील्ड इज लेस.
जागा कमी लागते, आलं वर्किंग करायचं. नंतर कॉस्ट सगळ्यात जास्त असते. कॉस्ट ऑफ मटेरियल इज हाय ड्यू टू व्हायब्रेशन, बोल्ट्स आर लाईकली टू लूज. जसं की स्टील ब्रिजेस पाहतो आपण, स्टील ब्रिजेस हवेच्या व्हायब्रेटवर असते ना, आले तर बोल्ट लूज होण्याचे चान्सेस. जिथे जिथे व्हायब्रेशन आहे तिथे तर लूज होण्याचे चान्स, ते पक्केच असते, सगळं केलेलं असतं, स्ट्रेंथ विथ काढलेलं असतं, पण व्हायब्रेटचे चान्सेस असतात, आले. नंतर मग व्हायब्रेशन झाल्यामुळे लूज होते. हा, टेन्साइल स्ट्रेंथ इज रिड्यूस कन्सिडरेबली ड्यू टू बोल्ट होल्स. हा, कधी पण इकडे बघा, जर तुम्ही एखादी प्लेट आहे, एखादा वेल्डिंग पॉइंट इथं जर तुम्ही होल मारत राहिले तर त्याची जी टेन्साइल स्ट्रेंथ असते होलच्या ठिकाणी विकेस्ट असते, त्याच्यामुळे तिथं तुटण्याचे चान्सेस असतात, आले. म्हणून जितके होल मारतात तितके टेन्साइल स्ट्रेंथ काय होईल, वीक होईल. हा, नंतर ओव्हरऑल वेट्स ऑफ द स्ट्रक्चर इनक्रीज ड्यू टू वेट ऑफ बोल्ट. बोल्ट लावताना तुम्ही वाढवता ना, त्याच्यामुळे स्ट्रक्चर काय होतं, वेट वाढतं. बोल्टेड कनेक्शन आर नॉट सुटेबल फॉर गॅस और फ्लुइड रिटेनिंग स्ट्रक्चर. हा, नंतर लॉट ऑफ नॉइज प्रोड्युस्ड इन बोल्टिंग प्रोसेस. आता हे नका लिहू, मेकिंग जॉइंट्स इज नॉइजलेस, हे इथं लिहिलं तर मग हे लिहायची गरज नाही. लेट नंतर पुढचं दोन्हीचा अर्थ वेगळा पण तरी नको. आता हा, अरे राव, हे कलेक्शन करून टाक, हे पाठवून देतो. काल आपण ह्याचा एक प्रॉब्लेम केलता ह्याच्यावर, लेट राईट एक्सपेरिमेंट तुम्हाला म्हणलं होतं की तसं स्पेसिफिकेशन येते म्हणून 2 मार्काला आलं. हा, लास्टचा प्रॉब्लेम होता इकडं, राईट एक्सप्रेशन फॉर मिनिमम अँड मॅक्सिमम रेनफोर्समेंट इन बीम. रेनफोर्समेंट म्हणजेच एरिया, मिनिमम एरिया कधी घेतो आणि मॅक्सिमम एरिया कधी घेतो. तर एएसटी मीन 0.85 बीडी अपॉन एफ वाय, 0.85 बीडी अपॉन एफ वाय. हे पाठ करून घ्यायचं. आणि इथं इथं काय एएसटी मॅक्स 0.04% किंवा 0.04 ऑफ बीडी, 0.04 ऑफ बीडी, 0.04 ऑफ बीडी. इथं डिवाइडलाच ना, एकदा बघून घ्या. हा, 0.04 ऑफ बीडी. इकडे बघा, मॅक्सिमम टेन्शन जे ह्याच्यापेक्षा, म्हणजे ही व्हॅल्यू जी आपली जी एरियाची व्हॅल्यू आली ना, या व्हॅल्यू पेक्षा जास्त नाही पाहिजे आणि या व्हॅल्यू पेक्षा कमी नाही पाहिजे. अरे, आपला जो एरिया आला रेनफोर्समेंटचा याच्यापेक्षा कमी नाही पाहिजे, म्हणजे मिनिमम एवढा तरी पाहिजे. आले, मी म्हणलं मिनिमम माझ्याकडे कमीत कमी 100 रुपये पाहिजे, जास्तीत जास्त 500, तर मग आपलं उत्तर यायला पाहिजे 300. 100 आणि 500च्या मध्ये, 100च्या खाली गेलं तरी ते सॅटिस्फाय होत नाही, 500च्या वरी गेलं तरी ते सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे या 2 कंडिशन, मॅक्सिमम मिनिमम. याच्यापेक्षा कमी नाही झालं पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नाही झालं. कळलं, हे नीट लक्षात ठेवा. 0.85 बीडी अपॉन एफ वाय आणि इकडं 0.04 बी आणि कॅपिटल डी. आता नेक्स्ट, हा, काय आलं, पेपरला येतं का, नाही ते मोठा आन्सर मधलंच आहे. हा, बघा आता, म्हणजे बेंटअप बारचा आपण चालू करायला होतं ना, थिअरी झालेलीच आहे. आपण डेव्हलपमेंट लेनची पाहिली आता आपण, हे पाहिलं, ती थिअरी घेतल्याशिवाय प्रॉब्लेम नाही येत. हा, बेंटअप बार आर प्रोव्हाइडेड टू कॉम्प्लिमेंट द वर्टिकल स्टिरप्स इन रेजिस्टिंग शियर. बेंटअप बार are provided to complement the vertical stirrups in resisting shear. बेंटअप बार कशासाठी प्रोव्हाइड करते, टू प्रोव्हाइड कॉम्प्लिमेंट
टू द वर्टिकल स्टिरप्स, जे वर्टिकल स्टिरप्स असते ना त्यांना मदत करण्यासाठी. रजिस्टिंग शिअर, शिअर मध्ये मदत करण्यासाठी. स्टिरप्स माहिती ना, स्टिरप्सला शेअर मध्ये मदत करण्यासाठी बेंट अप बार यूज करते. बेंट अप बार आर गुड इन कंट्रोलिंग क्रॅक्स विथ विच मे बी डेव्हलप्ड ड्यू टू डायगोनल टेन्शन. डायगोनल टेन्शन मुळे जे पण क्रॅक्स निर्माण होते ते कंट्रोल करण्यासाठी मदत करते, ते होऊ देत नाही जास्त. नो ऍडिशनल स्टील इज रिक्वायर्ड बिकॉज ओनली अनवॉन्टेड टेन्शन बार्स आर युज्ड बाय बेंडिंग द बार्स. म्हणजे साधे बार असते ना त्याला बेंड केलं की त्याला काय म्हणतो, बेंट अप बार. म्हणजे वेगळे स्टील लागतं का, नाही. नंतर म्हणजे हे इकॉनॉमिकल आहे. आणि इन मोस्ट केसेस हाफ ऑफ द टोटल शिअर एन्फोर्समेंट इज कॉन्ट्रीब्युटेड बाय बेंट अप बार. हा, इन मोस्ट केसेस हाफ ऑफ द टोटल रेनफोर्समेंटच्या अर्धी हेच कॉन्ट्रीब्युट करत. हा, हे युजेस आहे बेंट अप बार, दोनच लिहायचे. नंतर बऱ्यापैकी थिअरी जवळपास कव्हर झाली. वन वे स्लॅब, टू वे स्लॅबचे 4 पॉईंटचा डिफरन्स घेऊ आपण. काय वन वे नाही झालं. Define effective length and slenderness ratio in column. Effective length, the effective length of the column is the length between point of contraflexure of the buckled column. ही पाठ करू शकता. आणि स्लेंडरनेस रेशो काय, इट इज द रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ टू द लॅटरल डायमेन्शन. सोप्या भाषेत इफेक्टिव्ह लेंथ काय असते माहिती का, हा कॉलम आहे हिज, त्याला जर लोड अप्लाय केला त्याचा जो आकार चेंज होतो, त्या जो चेंज झालेला आकार असतो त्याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह. इफेक्ट झालेली लेंथ म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ. हा मॉस मध्ये सोपी डेफिनेशन. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम इज द लेंथ बिटवीन द पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर ऑफ द बकल्ड कॉलम. नंतर स्लेंडरनेस रेशो, इट इज द रेशो ऑफ लॅटरल डायमेन्शन, सॉरी इट इज द रेशो ऑफ, डायरेक्ट हा पाठ करायचा. It is the ratio of effective length to the lateral dimension. Effective length to the lateral dimension. Advantage and disadvantage आत्ताच वाचले, ते वाचू शकता तुम्ही. डिसएडवांटेज स्किल लेबर लागते. नंतर स्टील इज व्हेरी कॉस्टलियर. इट हॅज अफिनिटी करोजन, करोजन होऊ शकतं. इट क्रिएट्स नॉइज and requires electricity. Steel construction should not be monolithic. हे डिसएडवांटेज. एडवांटेज तर आपण वाचले. नंतर पुढचा प्रश्न, difference between under reinforcement section and over reinforcement section. एक मिनिट,